नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं असेल की आज आपण आलोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सायकल रेंटवर घेऊन आणि हा मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलोय कान्हेरी केव्हच्या पायथ्याशी. आणि इथून पुढे आता खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि खूप साऱ्या लेण्या आता आपण पाहणार आहेत. तर सुरू करूयात कान्हेरी केव्स पार्ट 2. गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती पाहून आणि आजूबाजूच्या भिंतीवरील कोरीव काम पाहून माझं आणि माझ्या मित्राचं फक्त एवढंच झालेलं की आम्ही एकमेकांकडे बघतोय की अरे बाबा हे काय, एवढं सुंदर कसं काय. ह्या जागेबद्दल आम्हाला माहिती तर थोडी कमी होती, मग आम्ही इतरांकडून माहिती जाणण्याचा प्रयत्न केला. तर एक दादांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली. थोडी माहिती घेत आम्ही अशी वर चालत गेलो आणि वर फक्त लेण्याच म्हणजे 100पेक्षा जास्त अशा लेण्या होत्या आणि त्यामध्ये कोरीव काम तर एकदम उत्तमच. बहुतेक अशा लेण्या बघून समजून जातं की ह्या लेण्या फक्त शांततेसाठी आणि ध्यान करण्यासाठी बनवल्या गेलेल्या आहेत. काही लेण्यांमध्ये तर एवढा अंधार होता ना की जायला भीतीच वाटत होते आणि काही लेण्या तर अशा ठिकाणी होत्या की ते जायला वाटच नव्हती, म्हणजे जाणार तरी कसं. पण तरी सुद्धा आम्ही दोघं मित्रांनी कसे बसे अशा ठिकाणी जाऊन आलो ना जिथे कोणी गेलंच नाही. मग हा व्ह्यू बघून थोडासा मिरंडा पिऊन आणि थोडासा नाश्ता करून आम्ही खाली उतरलो आणि मग बसलो ह्या बसमध्ये. ही बस घेऊन जाणार होती आम्हाला राजाकडे, जंगलाचा राजा. पण तो सध्या झोपलेला, तो काही उठला नाही. आणि नंतर मग आम्हाला दिसला हा वाघ. हाही जंगलाचा राजाच आहे माझ्या मते तरी. आणि आपण यांना असे कैद करून ठेवतो. अरे राजा कधी कैद असतो का? असो, मीही तरी आलोच आहे ना पैसे देऊन बघायला. ठीक आहे, पण माहिती आहे व्हिडिओ थोडीशी मोठी झाली कारण की आजकालच्या जनरेशनला 1 मिनिटाच्या वर बघायची सवय नाही आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन धड्यासोबत, नवीन स्टोरीसोबत, क्योंकि कहाणी अभी बाकी है मेरे दोस्त.